आंबेगाव सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये निसर्ग संपन्नतेनं नटलेला पौराणिक ऐतिहासिक वारसा लाभलेला पुणे जिल्ह्यातील एक समृद्ध तालुका। याच तालुक्यातील गंगापूर खुर्द या गावातल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात रमेश शिवाजीराव येवले यांचा जन्म झाला। घरात सुरुवातीपासूनच वारकरी संप्रदायाचे वातावरण, शेती हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन। त्यामुळे साहजिकच रमेश येवलेंची नाळ शेती आणि मातीशी जोडली गेली। गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुविधांच्या अभावामुळे उच्च शिक्षणासाठी त्यांना आपलं गाव, आपली माणसं सोडावी लागली। शिक्षणासाठी गाव सोडल्यावरही रमेश येवलेंनी गावच्या मातीशी आपली नाळ तुटू दिलेली नाही। कर्तव्य भावनेतून आपल्या गावाच्या, तालुक्याच्या विकासाचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांची अविरतपणे धडपड सुरू आहे। आपल्या माणसांसाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि प्रसिद्धी पुरामुख असलेल्या या तरुणाचा प्रवास जाणून घेऊयात। खऱ्या अर्थाने आम्ही ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आता एक नाव प्रामुख्याने पुढे येत आहे, ते म्हणजे आमचे रमेश भाऊ। रमेश भाऊने आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच आमच्या गावातील इतर सुखसुविधांसाठी खूप असं मोठे योगदान दिलेलं आहे। रमेश भाऊंचा एकंदरीत कामाचा आढावा पाहता आमच्या तालुक्याला हे नेतृत्व मिळालं, नक्कीच आमच्या या तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। स्वर्गीय खासदार लोकनेते किसनरावजी बाणखेले, भाऊराव रामजी येवले यांचा समृद्ध वारसा रमेश येवले यांना लाभला आहे। आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत रमेश येवले यांनी सामाजिक कार्याचा वसा आपल्या हातात घेतला। या ठिकाणी रमेश भाऊंनी आमच्या गावात जे सामाजिक कार्य चालवले, सामाजिक असो, शैक्षणिक असो किंवा धार्मिक असो, यामध्ये रमेश भाऊंचा खूप मोठा असा सिंहाचा वाटा आहे। या ठिकाणी मुलांच्या शैक्षणिक शालेय व्यवस्थेसाठी रमेश भाऊंनी या ठिकाणी 200 सायकलींचं वाटप केले। त्याचप्रमाणे आमच्या इथे भैरवनाथ जीर्णोद्धार मंदिरात जे काम चालू आहे त्यासाठी रमेश भाऊंनी अगदी सिंहाचा वाटा उचलून त्यासाठी खूप मोठे योगदान दिले। हा चेहरा आमच्या गावाची ओळख म्हणून आज आंबेगाव तालुक्यामध्ये फिरतोय, तोच चेहरा उद्या आपल्या तालुक्याची ओळख म्हणून संपूर्ण महाराष्ट्राभर फिरेल ही आम्हाला आशा आहे। आपले आजोबा लोकनेते किसनरावजी बाणखेले यांची शिकवण पुढे नेत असताना रमेश भाऊ येवले प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात अनेक सामाजिक कामे केली। यातील काही प्रमुख कामांचा उल्लेख करायचा झाल्यास ही कामे आपल्याला सांगावी लागतील। गंगापूर खुर्द येथे वरसुदेवी मातेच्या मंदिराची उभारणी, गंगापूर खुर्द येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मोठी भरीव आर्थिक मदत, श्री हनुमान विद्यालय गंगापूर खुर्द येथील हायस्कूलला 2 वर्गखोल्यांचे बांधकाम, शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीसाठी सायकलींचे वाटप, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी तालुक्यातील अनेक शाळांना कॉम्प्युटरचे वाटप, पारगाव येथील तळ्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना आर्थिक मदत, गाडेकरवाडी येथील ओढ्यात मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य, अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलला, अनेक युवकांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण, अनेक रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य, गरीब कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत, अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये अन्नदान करण्यात आले, अनेक शाळातील विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॉटलचे वाटप, कोरोना आपत्तीमध्ये 50,000 मास्कचे वाटप व गरजूंना आर्थिक सहाय्य, त्याचबरोबर अन्नधान्याचे वाटप, मंचर ग्रामीण रुग्णालयात 36,000 प्रेग्नन्सी किटचे मोफत वाटप, श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी श्रावण महिन्यात महिनाभर भक्तगणांसाठी खिचडी प्रसाद व दूध वाटपाची सेवा, अनेक युवकांना व्यवसायासाठी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य, तालुक्यातील 9,000 पेक्षा अधिक माता भगिनींसाठी मोफत श्री सप्तशृंगी माता दर्शन यात्रेचे आयोजन। माझे पती स्वर्गीय किसनराव बाणखेले त्यांनी जी विकासाची कामं संपूर्ण आंबेगाव तालुक्यात केली आहेत, त्यांच्याच पावला पाऊल ठेवून माझे नातू म्हणजे रमेश येवले यांनी आंबेगाव तालुक्यातील भविष्याचा विचार करून विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे। त्यासाठी माझ्या कुटुंबाकडून शुभेच्छा। सांगायचं म्हटलं तर रमेश येवलेंच्या सामाजिक कामांची यादी ही वाढतच जाईल। निसर्गाचे भरभरून योगदान लाभलेल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी, तालुक्यात परिवर्तन घडवण्यासाठी रमेश येवले यांची प्रामाणिक धडपड आहे। त्यांनी विकासाचं एक स्वप्न पाहिलं आहे, ते सत्यात उतरावं यासाठी अविरतपणे त्यांचे काम सुरू आहे। नमस्कार, मी रमेश शिवाजी येवले। मी ह्या वेळी इलेक्शनला माझे स्वर्गीय आजोबा श्री किसनरावजी बाणखेले यांचे जे काही अपूर्ण स्वप्न आहेत ती घेऊन
आणि आपल्या तालुक्यातील ज्या काही अडीअडचणी आहेत, जो काही आपल्याकडे आश्वासनाचा डोंगर झाला आहे पण तो कधी पूर्ण होत नाही, या सर्व गोष्टींची पूर्ण भार माझ्या स्वतःच्या अंगावर घेऊन उभा राहत आहे. यामध्ये माझ्या उभ्या राहण्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत, ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिलं कारण म्हणजे माझ्या आदिवासी बांधवांना जो त्रास आहे, त्यांना पूर्णपणे रस्ते नाही आहेत, 24 तास लाईट नाही आहे, त्यांना प्यायच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. त्यांच्या धरण उशाला आहे पण त्यांच्या कोरड घशाला आहे. त्यांची ही जी काय घशाची कोरड आहे ती भागवणे हे माझं प्राथमिक हे आहे. तसेच त्या क्षेत्रात 35-35 किलोमीटरपर्यंत कुठल्याही प्रकारची ॲम्ब्युलन्स नाही, सुविधा नाही, आरोग्य सुविधांचा अभाव आहे, चांगल्या क्वालिटीच्या शिक्षणाचा अभाव आहे. हे सर्व अभाव दूर करणे हे माझी पहिली प्रायोगिकता. दुसरं म्हणजे जे काय माझा सदन भाग आहे, पूर्वपट्टा, या पूर्वपट्ट्यामध्ये तयार होणाऱ्या ज्या काही भाजीपाला, फळभाज्या ज्या काय आहेत, त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांना आपल्याच तालुक्यामध्ये प्रक्रिया उद्योग तयार करून तिथल्या लोकांना रोजगार आणि त्या मालाला चांगल्या प्रकारचा हमीभाव देणे हे माझं दुसरं उद्दिष्ट आहे. तिसरं उद्दिष्ट आहे आपलं श्री क्षेत्र भीमाशंकर याचा पूर्णपणे सखोल नियोजन करून विकास करणे आणि या विकासाअंतर्गत तेथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही 2 ते 3 पट कशी वाढेल, त्यामुळे आपल्या तालुक्यातल्या पर्यटन क्षेत्राला कशी काय चालना मिळेल, त्या चालनामुळे रोजगार आणि पैसा हे दोन्ही आपल्या तालुक्यामध्ये येतील. तर 39 गावांचा विकास, या 39 गावामध्ये ज्या काही रोजगाराच्या अडचणी आहेत, केंदूर सारख्या ठिकाणी जे काही प्यायच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे आणि वापराच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे, त्यासाठी लागणारी उपाययोजना, या अशा ज्या काही महत्त्वाच्या उपाययोजना आहेत त्या योजनांवरती सखोल अभ्यास करून आणि लवकरात लवकर त्याच्यावरती काम करायचं आणि या योजनांपासून सर्व अडचणींपासून आपल्या सर्व जनतेला मुक्ती द्यायची, हा एकमेव माझा ध्यास आहे. मजरू सुलतानपुरी यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया. याप्रमाणे रमेश येवले यांनी स्वतःपासून सुरू केलेल्या या प्रवासात आज असंख्य माणसं जोडली गेली आहे. त्यांना परिवर्तनासाठी आस आहे आणि विकासाचा ध्यास आहे. त्यामुळे रमेश येवले यांच्यासारखं कुशल दिशादर्शक नेतृत्व तालुक्याला लाभल्यावर स्वप्न सत्यात उतरायला फारसा वेळ लागणार नाही, हे निश्चित.